सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. पंचवटी पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेत 99 नायलॉन मांजाचे गट्टू ताब्यात घेऊन कारवाई केली. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवला जातो. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून या मांजामुळे पशुपक्षी तसंच मनुष्य अडकून त्यांना गंभीर दुखापत होऊन प्रसंगी त्यांचा जीवही जातो. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मनाई आदेश जारी केले. या अनुषंगाने 4 डिसेंबर रोजी पहाटे कुमावतनगर पाटाजवळ शिव मंदिराच्या भिंतीजवळ पंचवटी नाशिक गुरुदत्त कलेक्शनच्या बाजूला वखारी समोर मखमालाबाद नाका पंचवटी अशा दोनही ठिकाणी काही इसम पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोलकर अंमलदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पडोळकर संपत जाधव, महेश नांदुर्डीकर, नाईक निलेश भोईर, जयवंत लोणारे, अंकुश पवार, नितीन पवार, युवराज गायकवाड, घनश्याम महाले यांनी दोनही ठिकाणी सापळा रचून इम्राद महमूद सदन शहा, शुभम भाऊसाहेब आहिरे या दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्या कब्जातून 65,800 रुपये किमतीचा मोनो केटीसी कंपनीचे 99 नग नायलॉन मांजाचा दोरा जप्त करण्यात आलाय. त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 724/2024, 727/2024, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 292, 293 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 515 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा अधिक तपास महेश नांदुर्डीकर, संपत जाधव करीत आहेत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधित नायलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करू नये असं आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण यांनी केले असून प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा देण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.